नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील अजनाळे येथे शासकीय योजनेच्या नावाखाली सुमारे 350 ते 400 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 70,000 रुपयांचे अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलांकडून प्रत्येकी 20,000 रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पीडित महिलांसमवेत दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बापू बागुल यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. नमस्कार, मी विनोद जानबा चव्हाण, राहणार आजनाळे, तालुका जिल्हा धुळे. धुळे जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे. पाशे पारधी समाजात राजपूत समाज, पाटील समाज, इतर सगळे समाज राहतात. वारंवारी काही घटना घडत राहतात. त्याला आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो, डिपार्टमेंटकडे जावं लागतो. याच्यातला आपण रस्ता काढून देतो, समाजासाठी हेतूच करावं लागतं. इतर 13 गावांमध्ये आपल्या चांगल्या चर्चेत आपल्याला आपली इज्जत आहे, आपल्याला मान सन्मान भेटतो. पण काही गोष्टींनी मनेश आप्पा भोसले, त्याचा मित्र विनोद कांतीलाल पवार, तो जो आहे सडगाव येंकरवाडीचा, यांनी मिळून काहीतरी एक फ्रॉड कंपनी केली तयार. त्याच्यातून महिलांना फसवणूक केलेलं आहे. त्याच्यावर मी हे बाबुल नानाला सांगितलं. मी पोलीस स्टेशनला गेलो, मला ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केला. परत 1 तारीख 6वा महिना 2026ला महिलांना 70,000 रुपये अनुदान भेटले. त्याच्यातून कशात तरी 15,000 कापत गेले. जे त्यांना 55,000 भेटले त्याच्यातून हे 3 लोक, मनेश आप्पा भोसले, अनुषया मनेश भोसले, विनोद कांतीलाल पवार येंकरवाडी, यांनी मिळून दमदाटीने या बायांकडून पैशाची मागणी केली. 20,000 घेतले. परत त्या बाया माझ्याकडे आल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो. 26 तारखेला बाबुल नानांशी संपर्क साधला. बाबुल नाना नाशिकला होते. त्यावेळीच मला ठार मारण्याची धमकी दिली. मी गुन्हाही दाखल केला. बाबुल नाना आले. आता हे सगळ्या गोष्टी नोटऱ्या केल्या काल. आज तुम्ही सगळे समोर आहे. तुमच्या समोर काय घडलेलं आहे आम्ही आमच्या व्यवस्थेत मांडलेले आहे. याच्यावर आम्हाला न्याय भेटावा. या माणसावर कडक गुन्हा दाखल व्हावा. तेव्हा 160 खेळांचा कल्याण होईल. कुठेतरी हा फसवणूक मोठा होत असेल ते तुमच्या समोर तरी दिसल, समाजाला तरी समजल, या इतर लोकांना समजल. याच्यासाठी आम्ही हे परिसर लावलेली आहे. पत्रकार लोकांना बोलवलेलं आहे. पत्रकार लोकांना एक हात जोडून विनंती आहे की हे खोटं नाही आहे, यांना न्याय भेटावा. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे. या गावामध्ये ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे, PMFMच्या माध्यमातून जे 70,000 रुपये अनुदान आलेलं होतं, त्या अनुदानाच्या माध्यमातून मनीष भोसले, अनुषया भोसले आणि विनोद पवार या तिघांनी मिळून या ठिकाणी त्यांची फसवणूक केलेली आहे. 20,000 रुपये त्यांच्याकडनं अनुदान लाटलेलं आहे. म्हणजे त्यांची फसवणूक या पद्धतीने महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील महिलांना उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा देतो. त्या ठिकाणी या महिलांना खोटं सांगून की हे पैसे आम्ही दिलेले आहे म्हणून 20,000 रुपये त्यांना त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. म्हणून आमची मागणी आहे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या तिघांवर शासन झालं पाहिजे, त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी ज्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने यांना जे काही गरीब महिला आहेत त्यांना 20,000 रुपये तात्काळ त्यांनी परत करावे. या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी SP साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे जाऊन ही मागणी पत्रव्यवहार करून जर त्याच्यावर तशी प्रकारची परिस्थिती निर्माण नाही करून दिली किंवा गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही पुढचा जो काही पाऊल आहे तो आंदोलनाचा असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून या महिलांना मी न्याय मिळवून देईन. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.